तर इथे बघा हे जे आहे ते बॅटर ना गरम गरम केलं तरच लाडू येते, थंड झाल्यावर येत नाही. तर बघा मी थोडंसं बॅटर म्हणजे थोडंसं मिक्स इथं आहे आणि आता गरम गरम इथे असे लड्डू बनवून घेते. बाहेर गेली होती, थोडीशी शॉपिंग करायची होती मला. तर एवढा पाऊस आला आणि एवढा पाऊस आला खूप जास्त, तर पूर्ण ओली होऊन गेले मी. आम्ही दोघेही ओलं होऊन गेलं. प्रिशाला तर घरीच ठेवलं होतं आणि जस्ट ना आत्ता आले. तर अवतार बघू शकता तुम्ही कसं झालं. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा नेहमीप्रमाणे सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आता माझं स्वयंपाक व्हायचा आहे, तर स्वयंपाक करून घेणार. तर पिशाना आत्ताच उठलेली आहे आणि तिची तोंडी घालून द्यायची आहे. तर काहीतरी नाश्ता करून घेणार आधी. आणि आज माझं भाऊ येणार आहे आणि उद्या मी गावी जाणार आहे. तर त्याचेच मला बॅग वगैरे पॅक करून घ्यायची आहे आणि थोडं काही बनवून वगैरे ठेवायचं आहे. कारण की मी म्हणजे 7-8 दिवस थांबणार आहे गावी. तर घरी ना ह्यांनी आणि माझा भाऊ थांबणार आहे. तर त्यांच्यासाठी थोडंसं चिवडा किंवा लाडू किंवा थोडीशी चटणी वगैरे म्हणजे झटपट खाता येईल असं. कारण की माणसांना एवढं काही करता येत नाही ना. मग थोडंसं करून ठेवलं काही, तर मग त्यांनी लगेच पोळीचं पीठ वगैरे मळून ठेवलं, पोळी केला आणि चटणी झाली तर ते खाऊन घेते. म्हणजे कसं एक टाईम भागून जाते. हां, आणि आमच्या प्रिशाला लड्डूचं नाव घ्यायला सुद्धा उशीर आहे. तर मी आजच्या दिवसामध्ये काय करणार आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग सगळ्यात आधी तर प्रिशाला आता व्यवस्थित करून देते. आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, छान असे केस वगैरे मी धुतलेले आहे. प्रिशू ये बेटा, कोणी डालो. आणि मी आज यावेळेस पहिल्यांदा बसने जाणार आहे. तर ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच. ते शूट करेल तर तुम्ही नक्कीच बघा. मी आणि प्रिशा दोघीच जणी जाणार आहे एवढ्या लांबून. तरी म्हणजे जात असेल भरपूर जण, पण माझा तरी फर्स्ट टाईम आहे जे की मी पहिल्यांदाच बसने प्रवास करत आहे आणि तेही आम्ही दोघी मायलेकी. तर ते सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. तर सायकल चलाना है. तर चला मग आता किचनमध्ये जाते, दिवावात करते आणि आज मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा फ्रेंड्स, आताच मी दिवावात वगैरे केलेली आहे आणि आता स्वयंपाक करते म्हटलं. तर यांनी बोलले की काहीतरी नाश्ता करू. तर चल मग आता थोडासा नाश्ता करून घ्या. आज एक तर सुट्टी पण आहे आणि मग आल्यानंतर स्वयंपाक करून घेते. तर भरपूर दिवसांनी नाश्ता करते हो आपण. खा रही है तुझे भी डॅडी दिलाएंगे. ओके. बघा आम्ही ना आत्ताच नाश्ता करून आले. घरी आल्यानंतर मी मशीनमधले कपडे वगैरे वाळू घातली आणि ओ बेटा हां और चाहिए क्या? ठीक आहे. तर इथे मी डाळ टाकली, भात टाकली आणि आता इथे स्वयंपाक करून घेणार आहे मी. तर स्वयंपाकामध्ये मी काय काय करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि ओके ठीक आहे. तर त्रिशाला आणि त्रिशा आणि तिचे डॅडी मँगो खात आहे. तर ते मँगो कट करून देत आहे मी. तर बघा हे वाले मँगो ना असे चुरपून खायचे आणि याने कट करून खात आहे. कारण की त्रिशाला खाता येत नाही. खाता येते पण धिंगाणा जास्त करते. जे चुरपून खायचे असते ना आंबे, त्याचा मला तिने धिंगाणच खूप करते. तर बघा फ्रेंड्स, मला ना आज बॅगसुद्धा पॅक करायची आहे आणि भरपूर काही करायचं आहे. तर बघा आणि उद्या जायचं सुद्धा आहे. अरे कितना ये खाली ना पहिले जा वो रख दे. तर इथे मँगो कट करून दिली आणि मी स्वयंपाक करून दिली आता. अरे दोनो अरे हे खाली जा. तर पूर्ण फ्रीजमधले आंबे काढून बाहेर ठेवत आहे त्रिशा. तर चला मस्तपैकी असं साधं साधं जेवण करून. हे बघा फ्रेंड्स, माझे ना सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे. तर मी आता बॅग पॅक करते म्हणते. तर 13 टॉवेल आहे नाही. तर इथे बघा फ्रेंड्स, सगळं पॅकिंग वगैरे करून झालेली आहे आणि थोडे केस करते म्हटलं, कारण की सकाळपासून धुवून तसेच आहे केस. तर आणि मला परत ना लाडूसुद्धा करून घ्यायचे आहे. तर ते सुद्धा करून बघते जर वेळ भेटले तर, कारण की बाहेरसुद्धा जायचं आहे थोडी शॉपिंग करायला. तर आत्ताच मी सगळं पॅकिंग वगैरे केली. तर आता थोडे केस वगैरे विंचरून घेते आणि बोलते.
फ्रेंड्स, मी ना केस विंचरली आहे आणि तुम्हाला दाखवते मी. माझे केस एवढे जास्त गळते ना, तर बघा हे खूप जास्त गळते. तर मी न गळण्यासाठी काय आहे तुमच्याकडे गॅरंटीचं ते मला नक्कीच सांगा, कारण की मी यूज करून आहे तरी पण काही इफेक्ट नाही. तर मला एकदा नक्कीच सांगसाल एखादी काही असेल तर. जास्त गरमी होते ना, खूप जास्त. तर कसा तरी वाण झालेला आहे आणि प्रिशा तर झोपलीच नाही, तिचे मामा आले म्हणून. तर मी आता ना लाडू करून घेते थोडेसे. तर इथे शेंगदाणे, तीळ आणि गूळ याचे लाडू आणि त्याच्यामध्ये काजू टाकला ना तर खूप छान होते. पण मी नाही टाकणार आहे, कारण की गरमीच खूप जास्त आहे. मग थोडं गरमचं नको म्हटलं, तर करून घेते मी. प्रिशाला ना खूप जास्त आवडते म्हणून, आणि नेमकंच मला आज वेळ मिळाला आहे त्याच्यामुळे सुद्धा. थोडेसे शेंगदाणे, थोडेसे तीळ भाजून घेते. तर तुम्हाला हा जो गूळ आहे ना तो मी बारीक करून घेते शेंगदाणे भाजीसाठी. लड्डू बना रहे हैं अभी। लड्डू खाना है। तर इथे बघा म्हणजे वेळेवरच ना सिलेंडर सुद्धा संपणारच होता. तर आता दुसरा मी लावून घेते सिलेंडर. इथे बघा मागच्या वेळेस ना 15 दिवस लेट सिलेंडर आला आणि मला गॅसची फ्लेम थोडी कमी दिसायला लागली. तर मी यांना सांगितलं गॅस सिलेंडर बुक करा. पोळी अभी मैंने सब कुछ अच्छा किया, अभी धिंगाणा हो जाएगा, अभी नहीं. तर मग मी म्हटलं त्यांना लगेच सिलेंडर बुक करा. तर त्यांनी बुक केले आणि यावेळेस बुक केलं की लगेच दुसऱ्या दिवशीच रिसिव्ह झाला सिलेंडर. तर असो दुसरा लावून घेते सिलेंडर. तर इथे बघा दुसरा सिलेंडर लावून घेतलेला आहे आणि कोणतंही काम न घाईमध्येच हे होते. तर गरमी सुद्धा खूप जास्त होते. आज तुझे गुड़ खाना है क्या? हमें लड्डू बना रही है ना. अरे अभी पीठ नहीं बेटा, धीमा हो जाएगा. तर मी ना पटापट लड्डू बनवून घेते आणि तुम्हाला मग दाखवते. मी तुम्हाला दाखवते शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि गूळ सुद्धा बारीक केला आणि तीळ भाजायचे आहे. पण प्रिशा आली मदत, तिला जेवायचं दिली मी आणि परत आता लड्डू करायला घेतले. तर इथे ना हे शेंगदाणे भाजले, थंड होऊ देते आणि याचं जे साल आहे ते काढून टाकते. ते गूळ मस्तपैकी ना बारीक करून घेतलेला आहे आणि आता इथे ना तीळ भाजायला घेते. तर इथे बघा हे शेंगदाणे साफ केले, थोडे याच्यामध्ये आहे आणि हे तीळ आणि गूळ आहे. तर याला ना आता मिक्स करू. इथे बघा हे जे आहे ते बॅटर ना गरम केलं तरच लाडू येते, थंड झाल्यावर येत नाही. तर बघा मी थोडंसं बॅटर म्हणजे थोडंसं मिक्स इथं आहे आणि आता गरम इथे असे लड्डू बांधून घेते. तर तुम्हाला दिसत असेल असं गरम याचेच बांधून घ्यायला लागते, नाही तर थंड झालं ना तर येत नाही. छोटे मोठे आकार कसाही ठेवू शकतात. हे बाबीतच पाणी घे. तर बघा इथे लाडू. इथे बघा फ्रेंड्स, एवढ्या वेळानंतर माझे लाडू करून झालेले आहे, तुम्हाला तर इथे बघा मस्तपैकी असे लड्डू करून घेतलेले आहे मी. तर खूप छान लागते आणि मस्तसुद्धा झाले, पसारासुद्धा आहे इथे. तर इथे हे लाडू मी डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे आणि ह्याला पॅक करते.
बघा फ्रेंड्स, मी ना बाहेर गेली होती, थोडीशी शॉपिंग करायची होती मला. तर एवढा पाऊस आला ना, एवढा पाऊस आला खूप जास्त, तर पूर्ण ओली होऊन गेली मी. आम्ही दोघेही ओलं होऊन गेलं. प्रिशाला तर घरीच ठेवलं होतं आणि जस्ट ना आत्ता आले. तर अवतार बघू शकता तुम्ही कसं. तर बघा आता सगळं काही पॅकिंग वगैरे झालेलं आहे. तर मला थोडी शॉपिंग करायची होती, जसं की ओढणी वगैरे घ्यायची होती आणि परत माझा गाऊन एक्सचेंज करायचा होता. पण मला जसं पाहिजे होतं तसं भेटलाच नाही. त्याच्यामुळे मग मी तोच गाऊन आली आणि ओढणी घेतली आणि एक मला पर्स घ्यायची होती मोठीवाली, ते घेतली. तर ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. बघा, तर इथे बघा ही एक पर्स घेतलेली आहे मी. मला अशी पाहिजे होती मोठी, ॲडजस्टेबल आहे ही, छोटी पण करता येते. आणि परत ओढणी घेतलेली आहे, गाऊन एक्सचेंज केलेला आहे. तर इकडे बॅकपॅक करून दिसत असेल तुम्हाला. आणि प्रिशाला हे टी शर्ट घेतलेलं आहे मॉलमधनं. तर अशा प्रकारचे. तर चला मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं सर्वांचं. तर उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटते मी तुम्हाला. मस्तपैकी गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत. बाय. ऑडिओ जंगल.